चंद्रपुर महानगर पालिका की महापौर संगीता खांडेकर के हाथों विभिन्न स्पर्धा परीक्षा में उल्लेखनीय सफलता प्राप्त करने वाले विद्यार्थियों का सम्मान किया गया। तो आइए जानते हैं जो आज विभिन्न शासकीय पद के लिए चयनित हुए हैं, उन्होंने कहां से निःशुल्क प्रशिक्षण प्राप्त कर ये मुकाम हासिल किया है। पसायनदान ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था की ओर से 2025-26 इस शैक्षणिक सत्र में जरूरतमंद तथा होनहार आदिवासी साथी अन्य पिछड़े वर्ग के विद्यार्थियों के लिए शासकीय नौकरी के लिए प्रशिक्षण साथी मार्गदर्शन कार्यक्रम निःशुल्क चलाया गया है, जिसमें कुल 60 विद्यार्थियों ने सहभाग लिया और इस सत्र में लिए गए स्पर्धा परीक्षा में से कुल 15 विद्यार्थियों का विविध शासकीय पद पर चयन किया गया। वहीं संस्था की ओर से उनका सत्कार कार्यक्रम किया गया और यह कार्यक्रम पसायदान के सभागृह में आयोजित किया गया। इस मौके पर महापौर संगीता खांडेकर के साथ अन्य मान्यवर मौजूद थे और महापौर संगीता खांडेकर ने सभी का सम्मान किया। इस कार्यक्रम में इस प्रभाग के नगर सेवक, ज्येष्ठ नागरिक संघ के पदाधिकारी और सदस्यगण भी उपस्थित थे। तो आइए सुनते हैं इस मौके पर महापौर संगीता खांडेकर ने क्या प्रतिक्रिया व्यक्त की। आज पलायन ज्येष्ठ नागरिक तर्फे गव्हर्नमेंट ड्युटीवर लागलेल्या अभ्यासिका म्हणून ते विद्यार्थी त्यांना हे शिक्षण देत होते, त्यांचे खूप खूप धन्यवाद करते आणि या ज्येष्ठ नागरिक तर्फे धन्यवाद असे कार्यक्रम चांगले करत राहतो यांना सुद्धा शुभेच्छा देते आणि सगळे विद्यार्थी सेवेत रुजू झाले त्यांना सुद्धा मी शुभेच्छा देते। धन्यवाद। साथ ही पसायनदान ज्येष्ठ नागरिक बहुउद्देशीय संस्था के अध्यक्ष प्रकाश गुंडावर ने भी इस मौके पर जानकारी दी। ह्या विद्यार्थ्यांना आम्ही 1 वर्षापासून त्यांना निःशुल्क प्रवेश आणि निःशुल्क शिक्षण त्यांना आम्ही म्हणजे राहण्याची व्यवस्था आणि शिक्षणाची व्यवस्था त्यांना आम्ही निःशुल्कपणे केली आणि त्या पोरांना 60 मुलं आम्ही दत्तक घेतली होती। 60 मुलांपैकी 15 पोरं आज गव्हर्नमेंट सर्व्हिसला लागले। त्याच्याबद्दल हा आनंद आमचा द्विगुणित आनंद आहे, कारण ह्या आनंदाची व्याख्या करू शकत नाही। परमानंद जो म्हणतो आपण माध्यात्म्यामध्ये परमानंदाला खूप महत्व आहे, तर हा विद्यार्थ्यांचा एक कोण आमचा परमानंद झाला, आम्ही परमानंदापर्यंत पोहोचलो। आणि हा पसायदान ज्येष्ठ नागरिक संघ आमचा हा जो संघ आहे इतका सुंदर संघ आहे आणि इतके आमचे लोक काम करणारे सुंदर, प्रत्येक जण एकमेकाला मिळून सुखदुःखामध्ये सगळे सामील होऊन हे सगळे लोक आम्ही एकत्र राहून सगळं काम करतो आणि प्रत्येक सार्वजनिक काम आम्ही आमच्या संघामार्फत करतो। तुमच्या वृक्षारोपण राहू द्या, लग्न कार्य राहू द्या, आम्ही सगळ्या याच्यामध्ये ग्राउंड सफाईपासून नाल्या सफाईपासून आम्ही लक्ष देतो। आणि आता हे 4 नगरसेवक आमचे आहेत, त्याच्यामुळे आम्हाला आता पण त्रास कोणताच नाही, कारण फक्त फोन करायचं काम आहे। सुनंदा ते असं नाही झालं, पण आमचं काम होणार। वनश्री मेश्राम, अभिषेक देवखोडे, हे पुष्पा आम्हाला फोन करून विचारतात काका कोणतं काम आहे का, तर म्हणजे इतकं प्रेम भावना आणि ह्या पोरींचं आमच्यावरती प्रेम, इतकं प्रेम आहे, त्याच्यामुळे हा उत्तर ह्या पोरांचं भविष्य असंच वाढत जावं हीच परमेश्वराजवळ प्रार्थना करतो। साथ ही इस मौके पर कुछ सफल विद्यार्थियों ने भी अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। गुड मॉर्निंग एव्हरीवन, माझं नाव प्रज्ञा गर्गम, माझं नुकतंच गडचिरोली जिल्हा पोलीस म्हणून निवड झालेली आहे। सगळं श्रेय आमच्या सरांना जाते, कारण त्यांची खूप मेहनत होती ग्राउंड घेण्यामध्ये आणि क्लास घेण्यामध्ये, सगळे ते सपोर्ट मध्ये होते। आमच्यासाठी हा हॉल खूप मदतगार ठरला, कारण इथे आमचा क्लास व्हायचे। ज्येष्ठ नागरिकांकडून आम्हाला हे क्लास मिळलं होतं, क्लास वगैरे करायसाठी, तर त्याचा आम्ही खूप फायदा घेतला। इथे आम्ही क्लास करून आमचं सिलेक्शन झालं आमच्या सरांच्या मदतीने। श्रीरामे सर आमच्या सरांचं नावच आहे। नमस्कार, मी दुर्योधन शेंडे, माझी चंद्रपूर जिल्हा पोलीस आणि वाशिम पोलीस चालक या पदाकरिता निवड झालेली आहे। तरी पसायदान बहुउद्देशीय नागरिक संघ इथून जे रमेश सर होते त्यांनी खूप मदत केली। मी जेव्हा चंद्रपूरला आलो होतो त्यावेळेस मला तेवढं काही कळत नव्हते ते फिजिकलचे वगैरे पेपरचे, त्यांच्या क्लासचा खूप फायदा झाला। आणि ते मेश्राम मॅडम आहेत, त्यांच्या इकडे ते राहण्याची वगैरे सोय केली, त्याबद्दल आभार मानतो। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।